पहिल्या सेमी फायनलची लढत या स्पर्धेमध्ये सेमी फायनल नंबर सेकंड टॉस केला जातोय. बाजूला टॉस जिंकलाय, कोच चेंज केला जातोय. महत्वपूर्ण सामना इन ऍक्शन जिथे सेमी फायनल नंबर सेकंड पूर्ण प्रेक्षक वर्ग हे बघा, हे कोच आहेत सेमी फायनल मध्ये लागून ठेवलंय सेमी फायनल वरती. कारण का या वर्षी या महिन्यातला 3 मेगा फायनल वरती सलग नाव कोरणारा संघ काय भरणे त्यातला शिकलोशी फायटर्स या भडगाव टीमचा विचार केला तर या वर्षी जशी कबड्डीचा अंगम स्टार्ट झाला त्यांनी नाव कोरलं. त्यानंतर उपविजेता संघ राहिला श्रीकृष्ण फायटर्स भडगाव यांच्या भडगाव गावातील आयोजनामध्ये. त्यानंतर एका बाजूला अगदी आपण पाहिलं जिथे मराठा सेवा मंडळ तळे गावामध्ये उपविजेता राहिला तो देखील संघ. आणि त्यानंतर संघ थोडासा इंजुरीला सामोरे गेला आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये साखरे गावामध्ये सेमी फायनल साठी दाखल झाला आहे. आणि ही सेमी फायनलचं तिकीट मेगा फायनलचं तिकीट कोणाला मिळून जाते आता पाहिलं जाईल. तोडीस तोड प्रत्युत्तर दोन्ही बाजूने देणारे पाहायला मिळतील. बाकीच्यांनी बाहेर प्रशिक्षक आणि त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणताही खेळाडू मित्रांनो कोणी आतमध्ये बसणार नाहीये. पाटील सगळ्यांना विनंती आहे बाकीचे प्रेक्षक खेळाडू चालू सामना असताना कोणताही एक्स्ट्राचा प्रेक्षक किंवा खेळाडू क्रीडा नगरीच्या आतमध्ये येणार नाही याची पण दक्षता घ्या. चला तो 1 तास झाला. हॅलो चार्जिंग उतरायला लागली. यश उतर. अरे बाबा यायला नाही सेमीला उशीर लावली नो बरं. धावत जाऊन घरात ना आला असतो तुम्ही का आलो इथं आम्हाला इथे इकडे जायचं ना हो जागा चला 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 चला. हा अँगल शामच्या बाजूचा बरोबर आहे. महत्वपूर्ण सामना आणि पहिली चढाई इथे पाहायला मिळते. शुभम बिरजे मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. सेमी फायनल नंबर सेकंड महत्वपूर्ण सामना या स्पर्धेतला. मॅट वरील स्पर्धा एका बाजूला यश धुमाळ देखील आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर धुमाळ यांचे बंधू ते क्रीडा नगरीच्या आतमध्ये बराच नंतर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. चेंजेस करायच्या नादात सूरज राठोडला टार्गेट करण्याचा प्रयत्न विशाल कडून तिथे केला जात होता. महत्वपूर्ण मॅच महत्वपूर्ण सेमी फायनल नंबर सेकंड स्पर्धेतील पाहायला मिळते. प्रत्येक्रमाने यावेळेला सूरज राठोड चढाईसाठी चाललाय. भव्य दिव्य मॅट वरील महालक्ष्मी चाकळे यांच्या माध्यमातून संपन्न होणाऱ्या स्पर्धा थांबवण्याचा प्रयत्न सूरज राठोड. आणि यस या वेळेला ग्रीन कार्ड शुभम बिरजेला दाखवलं जात आहे. सुपर रेड सूरज राठोडची सुपर रेड त्या ठिकाणी जबरदस्तच राहील. सेमी फायनल नंबर सेकंड स्पर्धेतील ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न आता केला जातोय काय भरणे या टीम कडून.
ऑफिशियल टाइम आउट त्या ठिकाणी घेतला जातोय. प्रतिक्रमण पुन्हा एकदा पारस किराडे मैदानाच्या आतमध्ये 2-2चा कबर सेट बोनस ऑन नाही आहे. दोन्ही संघ रत्नागिरी जिल्ह्यातील या खेड तालुक्यातील दादा संघ क्रीडा नगरीच्या आतमध्ये खेळताना उतरताना पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला आता थर्ड रेड साठी आलाय सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये डू ऑर डाय स्पेशलिस्ट सूरज पाटील सराईसाठी आलाय. आणि यस कॅप्टन सूरज पाटील एकच वार आणि सारेच गार केले सूरज पाटीलने. पुन्हा एकदा शुभम बिर्जेला पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये पाठवलं गेलंय. पारस किराडीला त्या ठिकाणी थांबवलं. डीप मध्ये आक्रमण पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. टीमचा परने गावातला आणि कबड्डी क्षेत्रातला बाहुबली म्हणून ज्याला पाहिलं जातं त्याच्या वेळेला तो मैदानाच्या आतमध्ये उतरतो ना त्याच्या वेळेला धुमाकूळच वाजून सोडतो. आता थर्ड रेड साठी पुन्हा एकदा पारसला पाठवलं गेलंय. प्रयत्न पारस केराडेला गेलाय. येस ज्या खेळाडूची आज वाट पाहिली त्या खेळाडू आतमध्ये घेतलं पकडलं आणि थांबवलं. 2-1-2चा कबर सेट. एका बाजूला सूरज राठोड तिथे टार्गेट केलं जात आहे. सुजित शिंदे राईट कॉर्नरला साथीला अगदी आपण पाहिले यश धुमाळ तो देखील पाहायला मिळतोय. फर्स्ट हाफचा खेळ सुरुवात तर जबरदस्त केली होती सूरज राठोडने जिथे सुपर रेड करून तदनंतर पुन्हा एकदा शुभम बिर्जे मी बोनसचा प्रयत्न लेग कॉर्नरला पाहायला मिळतो. डीप मध्ये तिथे आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि यस आता थर्ड रेड वरती आला सूरज पाटील. यावेळेला प्रयत्न जबरदस्त तिथे जम घेतली होती. झुमाला तिथे थांबवलं गेलं परंतु त्यानंतर टॅकल केलंय. सर्व धुमाळ यांचे बंधू जबरदस्त खेळ केलाय. शुभम बिर्जे दादा दी आपण पाहिलं महत्वाची सेमी फायनल जी सेकंड सेमी फायनलचा थरार या स्पर्धेतील एकदा विशाल सौंदर्य आता आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. रीस आणि चान्स घेतला पद्धतीने डीप मध्ये आक्रमण केलं त्यानंतर पुढे आला आणि सुपर रेड विशाल सौंदर्याने सुपर रेड केली आहे. सुपर रेड पाहायला मिळाली आहे. इकडून तिकडे हा सामना जात असताना पाहायला मिळतोय. आणि यस आता ग्रीन कार्ड ते शुभम बिर्जेला दाखवलं आणि त्यानंतर आतिश उसरेला हे ग्रीन कार्ड दाखवलं जात आहे. महत्वपूर्ण सामना या स्पर्धेतला आणि यस शुभम बिर्जे थर्ड रेड साठी आला. सुजित शिंदे कर्णधार आणि त्यांचा साथीदार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सूरज पाटील
गाव संघ जिथे सूरज राठोडने आहे ना जबरदस्त सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर आहे ना सुरुवात अगदी थोडीशी ढासळली. फर्स्ट हाफचा खेळ अजून चालू आहे. सेकंड हाफ मध्ये ना तुम्हाला नेहमी म्हणतो संघ आणखी आक्रमक होताना पाहायला मिळतो. सुजित शिंदे पुन्हा एकदा अँकल होल्ड स्पेशलिस्ट म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिले जातात. आणि आता स्वराच्या खेळाडूचे संघ सुजित शिंदे कर्णधाराच्या भूमिकेत चढाईसाठी आले. यावेळेला सुजित शिंदे एका बाजूला संतांनी शांत केलं. म्हणतात ना वाघ हा कधीच शांत बसत नसतो, आणखी जखमी होतो आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरतो. भडगाववाले देखील काही कमी नाही आहेत, त्यांचा देखील नादच नाही करायचा. हॉटेल भाग्यश्री पुन्हा एकदा फारच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय. जर्सी नंबर 6 वारंवार अशा चुका किती टाळाव्या लागतील. ही चुकी किती अंगात येऊ शकते. टाइम आउट घेतला गेलाय. सूरज त्यांचं प्रशिक्षण भाग पाडायचं अर्थातच ही पलटी ती कलटी आता कोणा ते देखील पाहिलं नाही. करतात पहिल्या डावाचा खेळ फर्स्ट हाफचा खेळ ऑल आउट देऊन तर मोकळं केलंय. आता तो चान्स भरण्यावाले देखील त्याची वाट पाहत आहेत. आता विशाल म्हणतो खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. त्या बाजूला अगदी महत्वपूर्ण खेळ ते पाहायला मिळतो. सूरज राठोड तर दुसऱ्या बाजूला तयारच आहे. पुन्हा एकदा पारस खेळाडू जर्सी नंबर 6 मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट हाफचा खेळ आहे. बर्नेवाल्यांचं देखील कमबॅक सेकंड हाफ मध्ये होणार एवढं नक्की. पहिल्या हाफचा खेळ बोनसचा प्रयत्न आणि ग्रीन कार्ड पुन्हा एकदा जर्सी नंबर 3 सूरज पाटीलला त्या ठिकाणी दाखवलं गेलंय. आणि शुभम बिरजे बाहुबली मैदानाच्या आतमध्ये आलाय. माग जखमी झाला तो थांबतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरतो. म्हणतात ना पराभवाने माणूस संपत नाही, माणूस तेव्हा संपतो ना जेव्हा तो प्रयत्न सोडतो. शुभम बिरजेने अजून प्रयत्न सोडला नाही. शुभम बिरजेचा देखील कमबॅक होतोय. रफ्तार का बाजीगर, रफ्तार का सौदागर शुभम बिरजे. त्याच्याकडे तुम्ही उद्या संपर्क साधलात तर तुम्हाला रत्नागिरी हापूस त्याच्याकडे मिळतील. चंदन बर्गे आपण माहीत जवळ शंभर झाल्याचं ऑफिशियल टाइम आउट. सॉरी सर. पुन्हा एकदा पारस खेराडे
पाहायला मिळतोय शुभम मिर्जेने ना डीप मध्ये जाऊन अगदी खेळच बदललाय. प्रतिस्पर्धी संघाचे डावपेच, प्रतिस्पर्धी संघाची रणनीती, ताकद आणि टायमिंग एक परफेक्ट. गाव गावातील मेगा फायनल आणि तदनंतर आज सेमी फायनल सेकंड जिथे चाकाळे गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्किराडे पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये वेगळी रणनीती तिथे कर्णधाराच्या भूमिकेत सुजित शिंदे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. आता थर्ड रेड आहे सूरज पाटील ला तिथे चालवून देणार का? अप अँड डाऊन जरूर पाहायला मिळतात. डीप मध्ये यस धुमाळ सूरज राठोड या वेळेला सायकल आणि यस सूरज पाटीलला देखील संतांनी शांत केलंय. अगदी शांतता आता पसरली आहे. ठाऊक आहे शुभम बिरजे आता चढायसाठी थर्ड रेड साठी आला. सुपर टॅकलची संधी आहे. तो चान्स तिथे देणाऱ्यातला हा तर खेळाडू मी म्हणणे नाहीये. शुभम बिरजे सुपर टॅकलची संधी आहे. तिथे पकडलं गेलं 2 पॉईंट मिळतील. शुभम बिरजेला थांबवलं गेलं. मॅच मध्ये मजा येऊ शकते. थर्ड रेड आहे. थर्ड रेडच्या भूमिकेत शुभम बिरजेची कमाल कमबॅक त्याने केलंय. ओंकार पाटे नाही क्रीडा नगरीच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्या बाजूला ओंकार, दोन्ही ओंकार इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात आणि शुभम बिरजे तिथे सोलो टॅकल करतोय. प्रत्येक नाण्याला या 2 बाजू असतात. एकेरी बाजू पाहिली आणि एका बाजूला संघ ऑल आउट झाला आहे. श्रीकृष्ण फायटर्स भडगाव एका बाजूला वेळ घेतला, खेळ केला, खेळ करून पुन्हा एकदा वेळ घेतलाय. प्रेक्षकांच्या मनात आहे ना आणि मैदानात आहे ना काय घडेल काय बिघडेल याचा अंदाजच नाहीये. अजूनपर्यंत दोन्ही संघ टफ आहेत. अजूनपर्यंत दोन्ही संघ टफ फाईटच देत आहेत. जो लढेल तो जिंकेल, जो खेळेल तो पुढे जाईल. लढेंगे भी शान से और जीतेंगे भी शान से हेच ब्रीद वाक्य तुम्हाला मनात आणि मैदानामध्ये वापरावं लागेल. अनेक स्पर्धा जिथे रत्नागिरी जिल्ह्यातील दादा संघ म्हणून ज्या टीम कडे पाहिलं जातं. पहिल्या चढाईमध्ये पकडले जाते शुभम बिरजे. त्याला पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये पाठवलं गेलंय. कॉर्नर वरती जरूर इथे मागच्या ऑल आउट दिल्यानंतर महत्वपूर्ण खेळ केलाय. ओंकार सौंदर्य याला आता पाठवलं गेलंय. अजूनपर्यंत यश संपादन करता आले नाही. चान्स रिस्क जरूर घेतले जात ओंकार सौंदर्याने. ते यश संपादन अजूनपर्यंत केले नाहीये. या मॅच मध्ये जर का केलं तर ट्विस्ट होऊ शकतो. पारस खेराडे पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. जो 3 ते 4 वेळा टॅकल केलंय पारस खेराडीला. रणनीती आधीच ओळखली आणि आता सूरज पाटीलला पुन्हा एकदा पाठवलं गेलंय. अशी टॅकल केलं होतं. मागच्या मॅच मध्ये उपस्थित नव्हते परंतु या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. सेमी फायनल आहे. 3 स्पर्धांवरती नाव सूरज पाटील. तुम्ही किती देखील आपण पाहतोय. एक सातत्यपूर्ण यशस्वी स्पर्धेचं आयोजन जे भडगाव गावामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. या वर्षी रंगामध्ये फॉर्मॅट मध्ये आणि आता बरोबरीची मॅच सेकंड हाफ नंतर सेकंड मेगा फायनलचं तिकीट कोणाला मिळणार ते पाहिलं जाईल.
एक्सक्यूज मी सर. वर 3 खेळाडू शेष. सूरज पाटील चढाईसाठी सुपर टॅकलची संधी आहे. सूरज राठोड मध्ये पारस, एका बाजूला शुभम, तिन्ही चढाईपटू आहेत. शुभम बिरजे पुन्हा एकदा जर्सी नंबर 5. सातत्यपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक दादा संघ म्हणून ज्या टीमकडे पाहिलं गेलं आणि तर नंतर त्या टीमने लीडिंग फॉर दी फ्रंट खेळच्या कबड्डीतल्या प्रत्येक खेळाडूला खेळण्याचा चान्स तिथे पुन्हा एकदा विशाल चौधरी टीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतात. सूरज राठोड यावेळेला सुपर टॅकल केलं गेलंय. सूरज राठोड आणि पारस खेळाडू याच्याकडून डीप मध्ये प्रयत्न केला, तो प्रयत्न फसला. सेकंड हाफ मध्ये आता पारस खेळाडूला चालू देणार का, तर पहिल्या हाफ मध्ये चालूच दिलं नव्हतं. पारस खेळाडूला रीस घ्यायला भाग पडलं. पुन्हा एकदा पारस खेळाडूला इन ऍक्शन मध्ये पाठवलं जातं. थर्ड रेड सेकंड हाफ या स्पर्धेतला. आणि शेवट सांगतो. सिंगल पॉइंट आता देखील येऊ शकते. आणि विशाल चौधरी पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये आलाय. खिराडे वारंवार आज चान्स घेतो, रीस घेतो, त्याला पॉइंट मिळत नाहीये. एकदा विशाल चौधरी चढाईसाठी आलाय. संजीवान आहे. लेफ्ट कॉर्नरला सूरज राठोड डीप मध्ये शुभम. एकदा शुभम बिरजे. ही चढाई फार महत्वाची ठरू शकते कारण का तो एकटा सर्वांनाच बस आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये टर्निंग पॉइंट शिफ्ट करण्याचं काम सातत्यपूर्ण शुभम बिरजेने केलंय. रीस प्रतिस्पर्धी संघाला भाग पडला आणि तो आलाय पुन्हा एकदा सूरज पाटील, डू ऑर डाय स्पेशलिस्ट. डीप मध्ये आक्रमण. रीस तर फार महत्वाचे ठरू शकते जर सूरज पाटीलला बसवलं. बेंचमार्क वरती थर्ड रेड आहे. किती डीप मध्ये प्रयत्न आणि सूरज पाटीलला सुपर टॅकल. सेकंड हाफ या स्पर्धेतला दमदारच पाहायला मिळतोय. जबरदस्त स्पर्धेतला जे 3 होते 3चे 5 पाहायला मिळतात. शुभम बिरजे, सूरज राठोड रीस घेण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाला वारंवार अगदी सुपर टॅकल मध्ये भागच पाडतात. बोनसचा प्रयत्न. पुन्हा एकदा ओंकार पाटे चढाईसाठी चाललेत. आणि आता थर्ड रेड फार इम्पॉर्टंट चढाई ठरू शकते. शुभम बिरजेना जर का टॅकल केलं गेलं मॅच मध्ये टर्निंग पॉइंट शिफ्ट व्हायला वेळ देखील लागणार नाहीये. शुभम बिरजे चान्स देणार. सुपर टॅकलची संधी. सलग 2 वेळा सुपर टॅकल वरती भडगावच्या खेळाडूंना टॅकल केलं गेलं. डोका टाकला होता, डोका टाकला. स्पर्धेसाठी दाखल झाला जिथे काही मेगा फायनलचीच मॅच आहे. अंगावाला असतो तर 2:10 झाले आहेत.
सकाळी गावामध्ये सर्वाधिक जास्त प्रेक्षक वर्ग स्पर्धेला येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सूरज राठोड इन ऍक्शन मध्ये वर्षीचा हंगाम. प्रेक्षक वर्गाला विनंती आहे, बॅरिकेड्स वरती जोर देऊ नका, साईडच्या बाहेर आहेत. आपल्या सगळ्यांना विनंती असेल. आणि थर्ड रेड सलग 2 वेळा सुपर टॅकलच्या संधीवरती भरणे टीमने पकडले होते. विशाल सौंदर्य चान्स देणार का ते पाहिलं जाईल. तो चान्स देणार नाही. इलाका भी हमारा है और धमाका भी आज हमारा ही होगा. एक सांगतोय भडगाव टीमचे खेळाडू राठोडने जर का कमबॅक केला तर आणखी जबरदस्त होऊ शकतं. पारस केराडे, यश जुमार, सुजित शिंदे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. कमबॅक करते. शेवटचा खेळाडू शेष आहे. यश जुमार ला तिथे बाद केलं. संघाला जरा यावेळेला पुन्हा एकदा पारस केराडे सेकंड हाफ मध्ये आणि ऍडव्हान्स टॅकल वारंवार डॉमिनेट करते त्या खेळाडूला. पुढे येणारे मागे पाहत नाहीत आणि मागे येणारे कधीच पुढे जात नाहीत. पारस महत्वपूर्ण सामना, महत्वपूर्ण मॅच, सेमी फायनल नंबर सेकंड. सेकंड हाफ मध्ये जिथे पहिली चढाई यशस्वी होत असताना पाहायला मिळते पारस केराडेची हे ना कुठे डीप मध्ये आक्रमण. विशाल सौंदर्य म्हणते मोठमोठे गाव केले गंमत मध्ये पण जल्लोष होतोय. फटाके तर फुटणार, स्टेटस लागणार आणि गाणं वाजणार. पिंजरा आला आला, पिंजरा आला. त्यात पिंजरा कुणाला टाकून देणार. सर्व क्रीडा रसिकांना विनंती आपण बाहेर जायचंय. सर्व क्रीडा रसिकांना विनंती आपण बाहेर जायचंय. थांबणार नाही.
तय के लिए आपने पढ़ना है। ओ दादा ओ दादा दादा सर कारवाई झाली असती वो सामना सर सर अरे काय पडून याच्याकडून 500 रुपयाचा कॅश मिळाला सुपर उचल तीनच कर तीन मला चेंज करा तीन पॉइंट एक टीम देते लाईव्ह आहे एवढी व्हिडिओ नाही ती ह्याच्याकडे आहे मी आलो तर भांडणे होतील माझा का वडगाव आहे हॅलो हॅलो सगळ्यांना विनंती असेल 2 मिनिटात तुम्ही जर मॅच चालू नाही केली दोन्ही टीमला बाद केलं जाईल 2 मिनिटं तुम्ही नाही केलं तर दोन्ही टीमला बाद केलं जाईल भडगाव आणि काटे भरणे चला आपल्याला विनंती आहे दोन्ही टीमला बाद केलं जाईल कोणाची आर्ग्युमेंट आता इथे खपून घेतली जाणार नाही आहे आयोजक तुमच्यासाठी वारंवार जबाबदार नाही आहे हे आपल्या दोन्ही टीमला विनंती करतो चला थोडंसं कोऑपरेट करा विशाल आहे काय तीन पॉइंट
लावडा इथून उठवतील आपल्याला. सर तुम्ही निर्णय द्या ना हो. मर्चंटी सर 3 पॉईंट आहेत आता चल, त्याला चल. बदला. निर्णय बरोबर नाही सर 3 पॉईंट आहेत 3 पॉईंट आहेत 3. नाही नाही बाहेर नाही बाहेर 3 पॉईंट आहेत 3. हाय हाय कर ही माझी व्हिडिओ का नंतर सगळ्या दिसलं. लाईव्हला चेक होतो बरोबरी झाला. लाईव्ह अरे लाईव्ह चॅनल ओपन कर मागे दिसत ना. बरोबर लाईव्ह आपल्याला 3 पॉईंट अरे कुठं व्हिडिओ आहे. अरे व्हिडिओ ते बघणार